सांगलीच्या कडेगावमध्ये मतदारांना साड्या वाटप करण्यात आले। भाजपने या साड्या वाटल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। कडेगावच्या वडिये रायबागमधील हा प्रकार समोर आलेला आहे। भाजपकडून महिला मतदारांना साड्यांचं वाटप करण्यात आले। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वडिये रायबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान साड्या वाटपाचा हा प्रकार समोर आलाय। भाजप उमेदवाराकडून महिला मतदारांना साड्यांचं वाटप केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। निवडणूक आयोग आणि पोलिसांनी कारसह साड्या आणि प्रचाराचे पत्रक जप्त करून कारवाई केली। जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे। आज 4 ते 5 च्या आसपास आम्ही आमच्या गावामध्ये एक 3-4 युवकांना बघितलं की ते साड्या घेऊन वेगवेगळ्या घरामध्ये जात आहेत। त्यांचा काय प्रकार चाललाय हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो, एक दोघं गेलो। त्या ठिकाणी बघितलं तर ते साड्या देत होते, प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या स्त्रियांना साड्या देत होते आणि त्या साड्याबरोबर पॅम्पलेट देत होते। ते आम्ही बघितलं। ते पत्रक होतं ते भाजपाचं होतं आणि ते पत्रक होतं सुशांत महाडिक यांच्या पत्नीच्या प्रचारार्थ ते साड्या वाटत होते। त्याच वेळेस आम्ही भरारी पथकाला फोन केला, त्यांना पकडलं। जवळजवळ 500 ते 600 साड्या होत्या। त्यानंतर एक गाडी होती, एर्टिगा गाडी होती पांढऱ्या कलरची, मला वाटतं 1975 काहीतरी असा नंबर होता। ती गाडी आम्ही गाडी पकडली, गाडीतूनच त्या साड्या बाहेर फेकल्या जात होत्या। ती गाडी पकडली, त्यांना पकडलं।